माझ्या घरामध्ये बऱ्याच वेगळ्या गोष्टी मी करते. आता बघा, हा जो कुकर आहे, ठीक आहे, हा 2 लिटरचा आहे. आता याच्यात मी छोले बनवले आहे आणि बहुतेक छोल्यांना आज रस्सा जरा कमी झाला आहे. आणि याच्यात बनवलं आहे मी जिरा राईस. ठीक आहे. आता हे 2 कुकर आहे. मी ॲट अ टाईम असे माझ्याकडे आहेत 3 कुकर, स्टीलचे 3 आहेत. 2 मिनटं बेटा अध्ययन. आणि आता हा चमचा बघा, हा नॉर्मल स्टीलचा चमचा नाही आहे, हे ग्रेडेड स्टील आहे. हा खूप महाग चमचा आहे. तर याला झाले 10 वर्ष. हा जच्च्या तसाच आहे. हा नॉर्मल स्टील नाही आहे, खूप कॉस्टली स्टील आहे हे. आता मला आठवत पण नाही, मी कुठल्या तरी दुकानातून घेतलं होतं त्यावेळी आले होते हे चमचे. हे सुद्धा हा पण, जरी हे नॉर्मल स्टील दिसलं, हा पण खूप महाग चमचा आहे. म्हणजे अशा प्रकारे मी योग्य ठिकाणी पैसे खर्च करते, कारण हे आपल्या पोटात जातो, राईट. त्यामुळे स्टीलचंच वापरा. माझ्याकडे अशा भरपूर गोष्टी मी करते, तुम्हाला त्या सगळ्या ब्लॉग्समध्ये हळूहळू दिसतीलच. आणि स्टीलच्या कढया त्याचा वगैरे पण मी व्हिडिओ करणार आहे. म्हणजे 2 कुकरचं एक्झॅक्टली मी काय करते, तर याच्यामध्ये असं बऱ्याच लोकांना वाटतं की बस 2-2 कुकर, 3-3 कुकर. ओके. तर मी आता हे अतिशय कमी पॉवरवर हे सगळं शिजवायचं, त्यामुळे गॅस कमी लागतो. आणि झाकून शिजलं जातं सगळं अन्न. आता तुम्ही छोले बघा किती छान फुगलेले आहे. याच्यामध्ये कसले सोडा बिडा मी टाकलेलं नाही आहे. हे कमी पॉवरवर शिजलेले छोले आहेत, अतिशय टम्म फुगलेले आहेत. म्हणजे वरण्यासारखं आपल्याला इतके सॉफ्ट शिजले आणि पोटाला त्रास होत नाही. घरामध्ये कोणी म्हातारं माणसं असतील तर अशा पद्धतीचं काहीतरी नियोजन करा स्वयंपाकामध्ये. स्वयंपाक पटकन होतो आणि हेल्दी होतो मेन म्हणजे. कारण हे याच्यावर लिहिलेलं आहे हॉकिन्सच्या कुकरवर की 100% स्टील आहे, असं त्यांनी लिहिलेलं आहे, स्टील बॉडी म्हणून. त्यामुळे मी हे घेतलेले आहेत. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा.